आजच्या डिजिटल युगात नातेसंबंधाचे स्वरूप पूर्णपणे बदलत चालले आहे. पूर्वीच्या काळी नातं म्हणजे विश्वास, समर्पण आणि सहजीवन यावर आधारलेले असायचे. मात्र आता सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि तंत्रज्ञानाच्या सतत बदलणाऱ्या प्रवाहामुळे नात्यांचे नवीन पैलू समोर आले आहेत. त्यातील काही संकल्पना म्हणजे नॅनोशिप, बँचिंग, टेक्स्च्युअलशिप आणि सिच्युएशनशिप. या आधुनिक नातेसंबंधांची व्याख्या समजून घेतल्यास आजच्या पिढीला कोणत्या प्रकारच्या नात्यामध्ये गुंतवले जात आहे हे स्पष्ट होते. नॅनोशिप म्हणजे अत्यंत अल्पकाळ टिकणारे आणि वरवरचे नाते. हे नाते काही दिवस, कधीकधी काही तासांसाठी असते. सोशल मीडियावर किंवा डेटिंग ॲप्सवर एखाद्याशी ओळख होते, थोड्या गप्पा होतात, कधीकधी भेटही होते आणि मग ते नाते संपुष्टात येते. या प्रकारच्या नात्यांमध्ये कोणतीही बांधिलकी नसते आणि फक्त क्षणिक आकर्षणामुळे किंवा नवीनतेच्या उत्सुकतेतून तशी नाती तयार होतात. त्यामुळे अशी नाती काही काळांसाठी मन रमवणारी असली तरी त्यात खोल अर्थ किंवा दीर्घकालीन स्थैर्य नसते. बँचिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला पर्याय म्हणून ठेवणं, म्हणजेच ज्यावेळी कोणालाही पूर्णपणे नकारही दिला जात नाही आणि स्वीकारही केला जात नाही, तेव्हा ते नातं बँचिंग म्हणून ओळखलं जातं. जे जणू काही खेळात खेळाडूला बेंचवर बसवण्यासारखं असतं. गरज पडल्यावर त्याला खेळात उतरवलं जातं, पण कायमस्वरूपी स्थान दिलं जात नाही. अनेकदा लोक त्यांच्या आयुष्यातील एक किंवा अधिक व्यक्तींना बॅकअप म्हणून ठेवतात. त्यांच्याशी संपर्क ठेवतात, पण पूर्णपणे त्यांच्यात गुंतत नाहीत. त्यामुळे अशा नात्यांमध्ये असलेल्या व्यक्तींना असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना जाणवते. टेक्स्च्युअलशिप म्हणजे टेक्स्टिंगवर आधारित नाते. यामध्ये दोन व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष भेटी किंवा संवाद फारसे होत नाहीत, पण सतत मेसेजिंग सुरू असते. अनेकदा ही नाती केवळ आभासी जगापुरतीच मर्यादित राहतात आणि प्रत्यक्ष जीवनात यांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. अशी नाती काही काळासाठी रोचक वाटू शकतात, कारण त्या संवादाची मजा असते, पण प्रत्यक्ष भेट आणि खऱ्या भावना नसल्याने ती उथळ राहतात. त्यामुळे भावनिक स्थैर्य देण्याऐवजी अशी नाती केवळ तात्पुरत्या मनोरंजनापुरतीच उपयुक्त ठरतात. सिच्युएशनशिप हे एक अजून गोंधळात टाकणारं नातं आहे. यात दोन व्यक्ती एकमेकांसोबत असतात, पण नात्याचा कोणताही स्पष्ट हेतू किंवा टप्पा नसतो. ते नातं मैत्रीपेक्षा अधिक आणि रिलेशनशिपपेक्षा कमी असतं. अनेकदा लोकांना गंभीर नात्याची जबाबदारी नको असते, पण पूर्णपणे एकटंही राहायचं नसतं. त्यामुळे ते अशा नात्यांमध्ये अडकतात जिथे काहीही निश्चित नसतं. ना वचनबद्धता, ना अपेक्षा, ना भविष्य. त्यामुळे अशी नाती अस्थिर असतात आणि अनेकदा एका टप्प्यावर जाऊन तुटूनही जातात. आजची तरुण पिढी अशा नात्यांमध्ये अडकत चालली आहे, कारण सोशल मीडिया, फास्ट लाईफस्टाईल आणि कमिटमेंटची भीती यामुळे लोक बांधिलकीपेक्षा तात्पुरत्या समाधानावर भर देऊ लागली आहेत. स्थिर, विश्वासार्ह आणि जबाबदारीने भरलेली नाती टिकवण्यापेक्षा अनेकांना वरवरच्या नात्यांमध्ये रमणे सोपे वाटते. मात्र अशा नात्यांमध्ये लोकांना अस्थिरता, मानसिक तणाव आणि एकाकीपणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आधुनिक युगातील नात्यांची ही बदलती संकल्पना समजून घेतानाच दीर्घकालीन आणि ठाम नात्यांचे महत्त्वही लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत.